मागील भागात आपण पाहिले, बाबी आटले सरांच्या घरी राहत होती. ती 2 महिनेच आटले सरांच्या घरी राहिली आणि त्यानंतर तिने लगेच वरच्या मजल्यावर आपलं स्वतंत्र बिराड केलं. दुर्गाबाई, बाबींची आई, तिला मधून चोरून भेटायला यायच्या. या दरम्यान आटले सरांना शाळेचे प्रमुख पळशीकर यांचं बोलावणं आलं. ते गेल्यावर त्यांनी त्यांच्या कॅरेक्टरबद्दल लोक काहीतरी बोलतात अशी शंका बोलून दाखवली. यावर आटले सरांनी शाळा सोडली. बाबीला प्रसूती वेदना सुरू झाल्यात. ती हॉस्पिटलमध्ये आहे. आटले सर आणि आक्का, त्यांची पत्नी, बाहेर वाट पाहत आहेत. त्याचवेळी त्यांची 5 स्टुडंट, बर्वे नावाची मुलगी, सिस्टरच्या वेशात बाहेर आली आणि त्यांना ओळख दाखवली. सरांनी तिला बाबीबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, बाबी जशी होती तशीच आहे. इतक्या असंख्य वेदना होत आहेत, तळमळत आहे, पण तोंडातून अजिबात चकार शब्द काढत नाही. होठ दातांनी दाबलेत, रक्त निघतंय, पण तोंडातून एकही शब्द काढत नाही. हे ऐकतात आटले सरांना ती लहान असतापासूनच्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या आणि बर्वेला नर्स म्हणून कोणीतरी हाक मारली आणि ती गेली. काही वेळानंतर बर्वे सर सर करत बोलवत आली. सरांनी विचारलं, काय झालं मुलगा? बाबी कशी आहे? एकदम ठीक. बघायला येऊ का? हो, बोलवायलाच आली. चला. आता 5:30 वाजायला फक्त 5 मिनिटं कमी होती. बाबी केव्हाही दारात उभी राहणार होती आणि तिथूनच सांगणार होती, अक्का चला निघायचं. अजून सगळी तयारी व्हायची होती. हिला सांगायला काय जातं? 5:30च्या ठोक्याला तयार राहा म्हणून. मुलगा वाऱ्यासारखा पळत असतो. त्याचं पाऊल 1 मिनिट घरात ठरत नाही. त्याला शोधून आणण्यातच निम्मी शक्ती खर्च होते. कुणाकडे तो सापडेल हे सांगताच यायचं नाही. गेल्या 2.5 वर्षात त्याने गल्लीतल्या प्रत्येक माणसाला वेड लावलंय. ओळखीच्या, बिनओळखीच्या प्रत्येक माणसाला तो खिडकीतून टाटा करतो. कुणी फुगा आणतं, कुणी खाऊ आणतो, कुणी फिरायला नेतं, तर कुणी घरी खेळायला नेतं. ऑफिसात जाणारी माणसं जाताना वर येताना 2-2 मिनिटं थांबून त्याच्याशी बोलतात. कुणी सकाळी भाजी आणायला जाताना ती त्याला घेऊन जातात, तर कुणी त्याला जुगजुग गाडी दाखवण्यासाठी स्टेशनवर नेतात. हीच माणसं 2.5-3 वर्षापूर्वी आकाशाकडे पाहून चालत होती. ह्याच माणसांनी जीणं नकोसं वाटावं अशी वागणूक दिली होती. कुणी आडून टोमणे मारत होतं, कुणी तोंडावरून येऊन विचारत होतं, काय वाटेल ते करून आम्ही बाबीला घरातून हाकलून द्यावी, असा प्रत्येकाचा सल्ला होता. गावात चर्चेला दुसरा विषय नव्हता. तेव्हा वाटलं होतं 2-2.5 महिन्याचा प्रश्न आहे. शेखर आला की संपलं. 4 दिवस लोक बोलतील, मग थकतील. पण शेखर आलाच नाही. 3 वर्षाच्या कराराने तो तिकडेच नोकरीला राहिला. त्या सगळ्याला मग निराळीच कलाटणी मिळाली. 5वा महिना लागलेल्या बाबीपुढे मग बाळंतपण हा एकमेव मार्ग राहिला. पुन्हा एकदा सगळ्यांच्या जिभा लांब झाल्या. बाबीला घरातून बाहेर पडणं तर सोडाच, पण खिडकीपाशी येऊन उभं राहण्याची चोरी झाली. त्यात सरांची नोकरी गेली म्हणजे त्यांनीच बाणेदारपणाने राजीनामा दिला. त्या दिवशी बाबीने घर सोडण्याची गोष्ट काढली. आपल्या पायी सरांना यमयातना सोसाव्या लागतात त्याने ती हादरली.
त्यांचा निर्धार मात्र जगावेगळा. एवढ्या धारिष्ट्याची अपेक्षा आपण तरी ह्यांच्याकडून केली नव्हती. मी त्यांना सावलीसारखी चिकटून राहिले म्हणून केवळ हे धारिष्ट आपल्यात आलं असं म्हणून हे आपल्याला सगळं श्रेय देतात. हे काही संपूर्ण सत्य नाही. मी त्यांना साथ दिली, पण मनातल्या मनात मी किती खचले होते हे त्यांना माहीत नव्हतं. आयुष्यातले ते अवहेलनेचे दिवस कधीच संपणार नाहीत असं वाटलं. आपलं लग्न झालं. नव्या नवलाईची वर्ष पंख लावून संपली. मग पाळणा कधी हलणार याची उत्कंठा लागून राहिली. माहेरच्या लोकांना नाही तर खुद्द आपल्यालाही. वर्षामागून वर्ष गेली, पण त्या सौख्याची बरसात नाही झाली ती नाहीच. शेवटी त्या सौख्याची अपेक्षा करायची नाही, खंत बाळगायची नाही, डोळ्यावाटे पाणी काढायचं नाही असं आपण ठरवलं. आठले सरांनी तळ हातावर झेललं आणि तसंच ठेवलं. निपुत्रिकाचं दुःख, एवढं एकमेव दुःख ह्या घरात ठाण मांडून राहिलं. बाकी सगळे घाव यांनी झेलले. वैवाहिक जीवनातलं असं एकही सौख्य सांगता येणार नाही की जे त्यांनी एकट्यांनी उपभोगलं. असा एक क्षण दाखवता येणार नाही की ज्यावेळी आपण दुःखी असताना ते आनंदी होते. मानवी शक्तीनुसार जे जे देण्यासारखं होतं ते सर्व ह्यांनी दिलं. तरी सुद्धा आयुष्य फार सपक वाटलं, अळणी ठरलं. बाबी राहायला आली, घर भरल्यासारखं वाटलं. मुलगी गुणी होती, प्रथम छाती दडपली होती. हे कसं निभावेल असं वाटलं. लोकांनी काहूर उठवलं, जीव नकोसा झाला. ज्या पाल्यात ताठ मानेने वावरलो तिथं पाऊल टाकायची सोय राहिली नाही. सगळीकडून अंधारून आलं. वाटलं ह्या असल्या धाडसाची, वादळाची आपल्याला काही गरज होती का? त्या जीवघेण्या मनस्तापापुढे निपुत्रिकपणाचं शल्य गोंड ठरलं. तरी देखील बाबीला घर सोड म्हणावंसं वाटलं नाही. तिची आपल्याला सवय लागली. ह्या घरात जर पाळणा हल्लाच असता तर ते अपत्य असंच तेजस्वी निपजावं ही इच्छा होती. अंश मात्र का होईना वाटायचं. ही इच्छा बाबीकडून पुरी होत आहे. बाबीच्या वास्तव्यामुळे मनस्ताप झालाच, तरी तिचा कधी राग आला नाही की भार वाटला नाही. तिने वास्तविक निराळं बिराड करायचं काही कारण नव्हतं, पण तिच्या बाणेदारपणाला तेही मानवलं नाही. तिला फक्त सावलीची अपेक्षा होती. अंथरूण पाहताच पाय पसरण्याचा तिचा स्वभाव नव्हता. तिने वरच्याच मजल्यावरची खोली घेतली. अडगळीची म्हणून अनेक वर्ष ती पडून होती. त्यात बाबीने बिराड थाटलं. नोकरी लागेपर्यंत आर्थिक प्रश्न सोडवायचा म्हणून तिने निराळीच योजना आपल्यासमोर मांडली. तिने सरांकडून 3,000 रुपये कर्ज म्हणून घेतले. प्रॉमिसरी नोटवर लिहून, व्याजाचा दर वगैरे सगळं रीतसर ठरवून. बाबीने तसली कायदेशीर गोष्ट बोलताच ते म्हणाले, बाबे, तुझ्या माझ्यात हा व्यवहार व्हायचा नाही. मी पैसे देईन, पण व्याज, प्रॉमिसरी हे सगळं विसर. सर, बोलूच नकोस. मी पेढी उघडलेली नाही. तुझ्या बाबतीत मी ह्या गोष्टी करायला लागलो तर संपलंच. माझ्याशी हे का होऊ शकत नाही? हा व्यवहार आहे. माझ्या भावना, माया त्याला बिलकुल धक्का लागायचं कारण नाही. तुम्ही एवढी वर्ष शाळेत नोकरी केलीत. का केलीत? म्हणजे काय? ह्याच शाळेत का केलीत? दुसरीकडे कुठेही तुम्हाला नोकरी मिळाली असती, पगारसुद्धा जास्त मिळाला असता. माझी त्या शाळेवर भक्ती जडली होती, तरी तुम्ही पगार घेतच होतात. वा, व्यवहार!
इथं व्यवहार तुमच्या भक्तीच्या आड आला नाही. त्याचप्रमाणे इथंही माया वात्सल्य ह्याच्या आड व्यवहार येणार नाही. तेव्हा मी ह्या प्रॉमिसरीवर सही करते. तुम्ही हो म्हणा, नाहीतर मला पैशाची व्यवस्था बाहेरून करावी लागेल. बाबीने एवढं सांगितलं तरी ह्यांनी आपल्याला विचारलं, तुला इथं पटतंय? आपण हो म्हणालो. आपण बाबीची बाजू घेतली म्हणून बाबीने लगेच आपल्याला मिठी मारली. नंतर बाबीच्या गैरहजेरीत ह्यांनी आपल्याला विचारलं, तू ही कमाल केलीस. कमाल वगैरे काही नाही, तिचं बरोबर आहे. अगं, पण आपण सावकारी करत आहोत का? असं कोण म्हणतं? प्रॉमिसरी नोट नको असेल तेव्हा फाडून टाकता येत नाही का? खरंच की, माझ्या टाळक्यात हे आलंच नाही. दोघंही खुश झाले. आपल्या मनासारखं झालं म्हणून. त्याच भांडवलावर बाबीने वरची खोली दुरुस्त केली, रंग लावून घेतला, खिडक्यांना पडदे आणले, शिवणाचं हातमशीन आणलं, विवेकानंदांचे समग्र ग्रंथ आणले. त्याशिवाय छोटं टेबल लॅम्प, स्टोव आणि एका माणसाच्या संसाराला पुरतील एवढी भांडी. तिच्या खोलीला जाण्याचा जिना बाहेरून होता. त्याच्या पायऱ्यांवर तिने कुंड्या ठेवल्या. त्या सर्व वास्तूला भविष्यकाळ आहे हे तिने सर्वांना जाणवू दिलं. बाळातपणाच्या वेळी तर ती विलक्षण धैर्याने वागली. आपण तिचा हात हातात धरून उभ्या होतो. मरणप्राय वेदनांनी पोरगी बेभान झाली होती, पण तोंडातून ब्र नाही. वेदना सहनशक्तीच्या पलीकडे गेल्या की होठ दाताखाली दाबून धरायची. ओठातून रक्त आलं पण हुंदका आला नाही. तिच्या एवढ्याशा खोलीत तिने खुद्द तिच्याच आगमनाची एवढी जय्यत तयारी करून ठेवली होती की जणू काही तिने आजवर अनेकांची बाळंतपणं केलेली होती. हात मशीनवर दुपट्यांपासून सर्व कपडे कधीच शिवून तयार ठेवलेले होते. आपल्याला कुठलीच तोशीच पडणार नाही एवढी जय्यत तयारी बाबीने नवीन पाहुण्यासाठी करून ठेवली होती. इतक्या गुणी मुलीच्या नशिबात कोणता सोहळा नसावा हा दैव दुर्विलास होता. बाळंतपण झालं, पण हातापायी नीट सुटल्याचा आनंद फक्त आपल्याला आणि त्यांना. कथा कादंबऱ्यातून सापडणारा प्रस्तुतीगृहाच्या वरंड्यात अस्वस्थतेने खेपा घालणारा नवरा नाही, नंतर बारसं नाही, तोही सोहळा नाही. समारंभाला उपस्थित कोण तर त्या स्वतः गुपचूप आलेल्या दुर्गाबाई, सोयर सुतक नसलेला शरद आणि बाबीचे आवडते सर. मुलाचं नाव विवेक ठेवण्यात आलं. त्या दिवशी आपल्या डोळ्यात पाणी आलं. बाबीला कारण समजतात ती म्हणाली, अक्का, मुळीच दुःख करून घेऊ नका. मी एका बाबतीत कुंतीपेक्षा भाग्यवान आहे. तिला मुलाचा त्याग करावा लागला. त्याचं तर बारसं पण नव्हतं झालं. इथं आपला बछडा आपल्या जवळ आहे. असा तो बाबीचा बछडा 3 महिन्याचा झाला. बाबीने त्याला आपल्या स्वाधीन केलं आणि तिने नोकरी धरली. विवेक आपल्या ओटीत आला आणि आपल्या वटलेल्या आयुष्याला पालवी फुटली. मोहोर आला. सगळ्या आयुष्याने जणू काट टाकली. संजीवनी मंत्र सापडल्याप्रमाणे झालं. भविष्यकाळ न उरलेल्या आपल्या आयुष्याला ह्या इवल्या मुठींचा असा अमृतस्पर्श होईल याची कल्पना करणं तरी शक्य होतं का? आता कसलीच कमतरता नव्हती. अक्कांना नव्हती आणि विवेकला तर नव्हती. देवकी आणि यशोदा दोघींच्या अंगाखांद्यावर तो एकाच वेळी वाढत होता. तरी सुद्धा दोघांची विलक्षण धावपळ व्हायची. सर म्हणायचे, दोघींना अनुभव नाही. असंच व्हायचं. एक पैलेट करीन 24 वर्षाची तर दुसरी पैलीट करीन 45 वर्षाची. आता लोकोपवाद जहर सौम्य वाटायला लागलं.
परिस्थिती निवळली होती अशातला भाग नव्हता. पण विवेकला मांडीवर घेऊन बसलं की सगळं कालकुट्ट अमृतमय व्हायचं. नंतर नंतर तर लोकापवाद कौतुकाचा विषय झाला. विवेकचे येवलेसे हात एकमेकांवर आपटत अक्का म्हणाल्या, लोकांना म्हणावं, तुम्हाला ताई तलायच्या अंशाची, तुम्ही तला तुमची तामं. आम्हाला इथं ताई तमी नाही. आमच्या गल्ली आम्ही शुकात आहोत. तुम्ही तुमचं धल ठामाला. विवेकने पुन्हा एकदा आयुष्याला वेग दिला. आता मिनिटभर उसंत मिळेनाशी झाली. लोक काय म्हणतात हे ऐकायला फुरसत मिळत नव्हती. डोळ्याप्रमाणे कान बंद करता आले असते तर किती सुख झालं असतं याचा प्रत्यक्ष अनुभव येऊ लागला. विवेकच्या बोबड्या बोलापुढे निंदा कुटाळकीचे शब्द कानापर्यंत येईनासे झाले. सगळ्यांनाच एक तऱ्हेचे ध्येय आले. आटले कुटुंब आता आपल्याला भीत नाही असं पाहिल्यावर लोकांना त्यांच्या स्वारस्य उरलं नाही. लोक मग दुसऱ्या भित्र्या माणसाच्या शोधात राहिले. आपल्याला कुणीतरी भ्यावं ही इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. कारण तसं झालं की त्याचा अहंकार सुकावतो. आटले सर आणि त्याचे नातेवाईक भीत नाहीत म्हटल्यावर वादळ शांत झालं. मग ह्याच भेकड लोकांनी त्यांच्याशी मैत्री जोडावी म्हणून खटपट सुरू झाली. निंदा नालस्ती करण्यासाठी ज्याचा भांडवल म्हणून उपयोग केला गेला त्याचाच उपयोग आता मैत्री साधण्यासाठी करण्यात येऊ लागला. विवेकचा जन्म हीच ती घटना. मैत्री करताना प्रथम ह्या लोकांनी मैत्री केली ती विवेकची आणि मग विवेक मार्फत सगळ्यांची. आता विवेकवर कौतुकाचा भडीमार सुरू झाला. त्याला सांभाळणे ही प्रत्येकाला स्वतःची जबाबदारी वाटू लागली. त्याला एखादी शिंक आली तरी कामावर जाताना दोघी तिघींनी शिंकतोय हो असं खिडकीतून अक्कांना सांगायला सुरुवात केली. तर जरा कुठे विवेकला खरचटलं तर 4 घरातून मलम येऊ लागलं. 3 वर्षात स्वरूपच पालटलं. विवेकला प्रथम आपण घेऊन जेव्हा बाहेर पडत होतो तेव्हा 4 चौघांची बोटं हाच तो अशा अर्थाने रोखली जायची. आता तो 4 चौघांच्या घरातलाच होऊन दिवसांच्या दिवस राहतो. त्याला शोधायचं म्हणजे एक नोकरीच. बाबी कामावर गेली रे गेली की पळालाच हा पाठोपाठ. बाबी परत आली कामावरून तरी मग विवेकचा पत्ता नसतो घरात. आजच पहा, आता विवेकला फिरायला न्यायचं आहे. 5:30च्या आत तयार राहा असं बाबी सांगून गेली आहे. पण याचा पत्ता नाही. याला कुठं शोधायचा आता? अक्का शेवटी म्हणाल्या, ऐकलं का? बोला, नेहमीचंच काम करा. चक्कर टाका आणि 4 घरांपैकी कुठं सापडतो ते पहा. अक्कांचं हे वाक्य अर्धच राहिलं. दारातून बाबी म्हणाली, मी आणलंय त्याला धरून.